नमस्कार. नवराष्ट्र नवभारतच्या महाराष्ट्राचा महासंग्राम या कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून कालच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीच्या माध्यमातून जो टक्का वाढलेला आहे मतदानाचा, त्या टक्क्याचा उपयोग कोणाला होणार आणि कोणाला होणार नाही, ही निवडणूक कोणकोणत्या मुद्द्यावर लढली गेली आणि कोणकोणत्या मुद्द्यावर लढली गेली नाही, या संदर्भात चर्चा करण्यासाठी आपण आज सांगलीतील काही ज्येष्ठ पत्रकारांशी चर्चा करणार आहोत. नमस्कार. नमस्कार. कालच विधानसभेची निवडणूक संपूर्ण राज्यावर पार पडली. सांगली जिल्ह्यात ही अगदी अत्यंत चुरशीनं ही निवडणूक पार पडली. याचा फायदा नक्की कोणाला होईल या वाढलेल्या टक्क्याचा? निश्चितच ज्या वेळेला मतांचा टक्का वाढतो त्यावेळेला तर्कवितर्क सुरू होतात की नेमकं याचे संकेत काय आहेत वाढलेल्या मतांचे. तर आपल्या सांगली जिल्ह्याचा विचार केला तर 8 मतदारसंघामध्ये प्रत्येक ठिकाणी मतांचा टक्का वाढलाय. इस्लामपूर आणि शिराळाचा जर विचार केला तर तो पॉइंट काही पर्सेंट म्हणजे 1% आसपास तो टक्का वाढलेला आहे. परंतु मिरज मतदारसंघामध्ये सर्वाधिक 11% मतांचा टक्का वाढलेला आहे. सांगलीमध्ये जवळपास 5% वाढलेला आहे आणि इतर ठिकाणी 4 ते 5% दरम्यान मतांचा टक्का वाढलेला आहे. हा वाढलेला मतांचा टक्का नेमका काय संकेत देतोय, याचा नेमका फायदा कुणाला होतोय? प्रस्थापितांना धक्का बसणार की आहे तसा निकाल लागणार की आणखी धक्कादायक कुठला निकाल लागणार, याच्याविषयीचे तर्कवितर्क सुरू आहेत. वास्तविक या मतांच्या वाढलेल्या टक्क्याचं धागेदोरे हे लाडक्या बहिणीशी जोडले गेले होते. परंतु ज्यावेळेला काल प्रशासनाकडून यादी आली त्यावेळेला असं दिसून आलं की पुरुष मतदारांपेक्षा महिला मतदारांची जी संख्या आहे ती कमी होती. म्हणजे मतांचा जो टक्का आहे ज्यांनी मतदान केलं त्यामध्ये महिलांचं प्रमाण हे कमी होतं पुरुषांपेक्षा आणि त्यामुळं लाडकी बहीण योजनेमुळं हा मतांचा टक्का वाढलाय. यात काही तथ्य नाही. परंतु हा मतांचा टक्का मग कशामुळे वाढला तर जातीय ध्रुवीकरण जे झालेलं आहे काही मतदारसंघामध्ये त्याच्यामुळे मतांचा टक्का वाढलेला दिसून येतो. याशिवाय चुरशीच्या लढती आपण सांगली जिल्ह्यातला जर विचार केला तर 8 पैकी 8ही मतदारसंघामध्ये चुरशीच्या लढती दिसून येत आहेत आणि या चुरशीतून राजकीय संघर्षातून राजकीय ताकदीतून या मतांचा टक्का वाढलेला आहे आणि निश्चितच जिल्ह्याभरामध्ये 8 पैकी बहुतांश मतदारसंघामध्ये आपल्याला धक्कादायक निकाल ऐकायला मिळतील आणि त्याची उत्सुकता लोकांमध्ये ताणली गेलेली आहे. उद्या निकाल आहे शनिवारी आणि त्याच्यामध्ये तुम्हाला या वाढलेल्या मतांच्या टक्क्याचं नेमकं परिणाम किती झालेले आहेत ते दिसून येईल. शिराळा मतदारसंघाबाबत तुमची भूमिका काय राहणार आहे? काय निकाल येईल तिथून? शिराळा मतदारसंघाचा विचार केला तर गेल्या काही निवडणुका पाहिल्या तर सातत्यानं त्या ठिकाणी आमदार बदलत आहेत. म्हणजे कधी देशमुखांच्या घरातल्या व्यक्तीला विजयी करतायत लोक, कधी शिवाजीराव नाईकांना, कधी मानसिंगराव नाईकांना आणि सातत्यानं आमदार बदलत आहेत. सलग निवडून येण्याची परंपरा त्या ठिकाणी नाही आणि अपक्षांची सुद्धा परंपरा आहे. अपक्ष निवडून येतोय आणि या मानसिंगराव नाईक जे विद्यमान आमदार आहेत त्यांच्यासमोर आव्हान कोणाचं असणार हा एक उत्सुकतेचा विषय होता. निवडणुकीपूर्वी महाडिक गट आक्रमक होता. महाडिक गटाने सुद्धा दावेदारी केली होती आणि सत्यजित देशमुखांनी सुद्धा केली होती. भाजप अंतर्गत स्पर्धा मोठी होती परंतु बंडखोरीची शक्यता दिसत होती. ती भाजपच्या नेत्यांना यश मिळालं की ती बंडखोरी रोखली गेली आणि एकाच एक लढत आहे. मानसिंगराव नाईकांच्या मागच्या निवडणुकीचा विचार केला तर मताधिक्य त्यांना फार मोठं नाही आणि त्यामुळं अशातच सत्यजित देशमुख सारखा जो ज्यांच्या घराण्यानं अनेक निवडणुका लढवलेल्या आहेत असा एक उमेदवार त्यांच्यासमोर उभा राहिला आणि भाजपनं त्या ठिकाणी ताकद लावली. केंद्रीय गृहमंत्री त्या ठिकाणी आले होते, बरेच नेते आले, उपमुख्यमंत्री सुद्धा येऊन गेले. तर त्यामुळं या ठिकाणी एक असं वातावरण तयार झालेलं आहे की ही निवडणूक अत्यंत अटीतटीची झालेली आहे आणि संपूर्ण राज्याचं, जिल्ह्याचंच नव्हे तर राज्याचं लक्ष सुद्धा या शिराळा मतदारसंघाकडे लागलेलं आहे. आणि मानसिंगराव नाईक जे आहेत जे जिल्हा बँकेचे अध्यक्ष सुद्धा आहेत आणि शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते जे आहेत प्रदेशाध्यक्ष आहेत जयंत पाटील यांचे सगळ्यात निकटवर्तीय आमदार म्हणून ते ओळखले जातात. त्यामुळे जयंतरावांच्या पण प्रतिष्ठेचा हा विषय आहे की जयंतरावांना ही जी सीट आहे ती निवडून आणता येईल का आणि त्यामुळं या चुरशीच्या लढतीत लक्ष जे राज्याचं वेधलं गेलेलं आहे ते जयंतरावांची प्रतिष्ठा पणाला लागल्यामुळं वेधलं गेलेलं आहे. त्यामुळं या ठिकाणचा निकाल काय लागणार, कारण शिराळ्याची जर मतांची टक्केवारी बघितली तर ती साधारण मागच्या वेळेला जेवढी होती तेवढीच आहे. त्यामुळे इथं मतांच्या टक्केवारीत काय फारसा फरक पडलेला नाही. फरक जो पडलेला आहे तो लढतीमध्ये पडलेला आहे. त्यामुळं या निकालाबाबत लोकांमध्ये उत्सुकता दिसून येते. सत्यजित देशमुख जे भाजपाचे उमेदवार आहेत तिथून
तर त्यांचे वडील सुद्धा शिवाजीराव देशमुख होते, खूप ज्येष्ठ पूर्ण महाराष्ट्रातील ज्येष्ठ नेते होते. त्यांच्या परिणाम त्यांच्या कार्याचा परिणाम यांच्यावर काय होईल का मत वाढण्यावर? नाही होऊ शकतो, कारण आता आपण मागच्या निवडणुकीत लोकसभेच्या बघितलं तर वसंतदादांचं घराणं आणि वसंतदादांच्या घराण्यातला एक उमेदवार म्हणून विशाल पाटील यांना थोडीफार सहानुभूती मिळाली होती. आणि शिवाजीराव देशमुख हे खूप ज्येष्ठ नेते होते, काँग्रेसमध्ये काँग्रेसचे एकनिष्ठ म्हणून सुद्धा ओळखले जात होते. एक प्रदीर्घ काळ त्यांनी राजकारणात काम केलं आणि त्यांचा जो स्वभाव होता, सामाजिक कार्याची जी पद्धत होती, राजकारणाची जी पद्धत होती, ती अत्यंत चांगली अशी म्हणून ओळखली जात होती. आणि त्यांच्या विचारांचा वारसा, त्यांचा थेट वारसा घेऊन सत्यजित देशमुख निवडणुकीला सामोरे गेलेत. आणि या निवडणुकीमध्ये तसा प्रचार सुद्धा झाला की शिवाजीराव देशमुखांचा विचार आहे, परंतु यात फरक एवढा आहे की फक्त सत्यजित देशमुखांनी पक्ष बदललेला आहे, ते भाजप सोबत आहेत. आणि त्यामुळं तरी सुद्धा हे शिवाजीराव देशमुखांची जी प्रतिमा आहे, त्यांची जी छाप आहे, त्यांच्या ज्या कार्याचा जो वारसा आहे, त्याचा थोडाफार फायदा हा सत्यजित देशमुख यांना होऊ शकतो. अ, आता आपण वाळवा मतदारसंघामध्ये येऊया. त्यामध्ये जयंत पाटील महाविकास आघाडीकडून लढतायत, तर निशिकांत पाटील महायुतीकडून लढतायत. या दोघांची जी लढत होते या विधानसभा निवडणुकीच्या माध्यमातून, त्याकडे तुम्ही कसं बघताय? काय त्याचा परिणाम काय होईल? ही लढत खरं तर जयंतराव पाटील विरुद्ध अजितदादा पवार अशी आहे. निशिकांतदादा पाटील यांनी गेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये सुद्धा एफर्ट्स घेतले होते. त्यावेळी दुर्दैवाने त्यांना उमेदवारी मिळाली नाही आणि बंडखोरी करावी लागली होती. मतविभाजनाचा आणि मित्र पक्षांमधल्या दुहीचा फायदा जयंतरावांना नेहमीच होत आलेला आहे. यावेळी सुद्धा तशी परिस्थिती आहे. अजित पवारांनी या संदर्भाने जेव्हा वाळवा मतदारसंघामध्ये पाऊल ठेवलं, त्यावेळी जयंतरावांना टार्गेट करूनच ते बोलत होते, कारण शरद पवारांच्या बरोबर जयंतराव राहिले, त्याचा परिणाम अजित पवारांच्यावर राज्यभर झालेला आहे. त्यामुळे अजित पवारांनी असे काही मुद्दे लोकांच्या समोर ठेवले की ज्यामुळे जयंतरावांची कोंडी होईल. आणि ती कोंडी झालेली दिसून आली, विशेष करून ऊस दराच्या बाबतीत, की ऊस दर माळेगाव साखर कारखान्याच्या स्वतःच्या कारखान्याचा दर आणि जयंतरावांच्या कारखान्यामध्ये मिळत असलेला दर असं त्यांनी एक तुलना करण्याचा प्रयत्न केला, जो या मतदारसंघामध्ये चर्चेचा विषय झाला. आजपर्यंत महाराष्ट्राला माहीत असणारे जयंतराव हे चांगला कारखाना चालवणारे आणि चांगला दर देणारे नेते म्हणून चर्चेत आहेत. यावेळी दिवाळीच्या वेळेला अंतिम बिल देण्याच्या बाबतीत त्यांच्याकडून झालेली कुचराई हा महत्वाचा मुद्दा उचलून त्यांनी तात्कालिक मुद्द्याला महत्त्व दिलेलं आहे अजितरावांनी, आणि त्याचा परिणाम जयंतरावांना या बाबतीतले खुलासे करण्यात झाला. विशेष करून जो डिग्रस सर्कल आहे, मिरज तालुक्याचा जो भाग वाळवा मतदारसंघाला जोडलेला आहे, या मतदारसंघामधल्या डिग्रसचा जो सर्कल आहे हा शेतकरी संघटनेचा किंवा राजू शेट्टींचा समर्थक भाग आहे. वसंतदादा पाटील घराण्याचा त्याच्यावर प्रभाव आहे. काँग्रेसचे काही नाराज लोक जे जयंतरावांच्यावर आधीपासून नाराज आहेत, त्यांचा हा पट्टा आहे. आणि इथली जनता आपल्या बाजूने ओढून जयंतरावांना आव्हान द्यायचं, त्याशिवाय आष्टामधील काही घटकांना हाताशी धरायचं आणि वाळवा तालुक्यातील राजकारणामध्ये जयंतरावांच्या मताधिक्याला शह द्यायचा, हा एक चांगला प्रयत्न या ठिकाणी झालेला आहे. फक्त लोकांनी तो कितपत यशस्वी केलाय हे अद्याप कळून येत नाही आहे. शेतकरी जे आहेत सुशिक्षित लोक आहेत, त्यामुळे आपले मत आणि आपण कोणाला मतदान केलं याबाबतीत मात्र ते गोपनीयता प्रचंड बाळगून आहेत. त्यामुळे जयंतराव आणि निशिकांत दादा पाटील हे दोघेही तसे गॅसवर आहेत की नेमकं या ठिकाणी काय झालेलं आहे. दोघांनाही वाटतंय की आपण आपली कामं केली आहेत, आपण लोकांच्या समोर आलेलो आहोत, 5 वर्षच कायम आपण आहोत. तर त्या दृष्टीनं त्यांची लढत असली तरी जयंतरावांचं एक आहे की 7 वेळा निवडून आल्याचा अनुभव, लोकांची त्यांच्या बाबतीत असणारी प्रतिमा हा एक त्यांच्यासाठी प्लस पॉईंट आहे. आणि एक असं आहे की त्यांचं आतापर्यंतचं जे मताधिक्य आहे ते मोडून पुढे जायचं असेल तर ते फार मोठं आव्हान आहे. त्यामुळं अटीतटीच्या लढतीत सुद्धा जयंतराव ही लढत थोडक्यात का होईना जिंकतील असं एक वातावरण आहे. खरं एक मोठं हे आहे की अजित पवारांच्या हजेरीमुळं किंवा येण्यामुळं त्यांना मोठं चॅलेंज निर्माण झालं आहे या मतदारसंघात. महायुतीनं कायमच या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये हा मुद्दा ठेवलेला आहे की लाडकी बहीण योजना, लाडक्या बहिणीचा परिणाम मतांवर होईल आणि त्याचा परिणाम हे उमेदवार जे महायुतीमध्ये लढतायत त्यांच्या मतावर होईल असं त्यांचा कायम दावा राहिलेला आहे. वाळवा हा मतदारसंघ भारतातल्या श्रीमंत मतदारसंघांपैकी आहे.
तिथे 1,500चा प्रभाव होणार नाही, कारण जमा झालेले 7,500 रुपये हे तेला मिठाला सुद्धा उपयोगात आलेले नाहीत. ही भावना त्या भागामध्ये असणं ही स्वाभाविक आहे. मताची टक्केवारी तेवढ्या प्रमाणात वाढलेली नाही आणि भाजपनं जितक्या प्रमाणात त्या ठिकाणी लक्ष द्यायला पाहिजे होतं किंवा शिंदे सेनेनं जितकं लक्ष द्यायला पाहिजे होतं तितकं त्याच्या नेत्यांनी दिलेलं नाही. जरी निशिकांत दादा हे राष्ट्रवादीचे उमेदवार असले अजित पवारांच्या गटाचे, तरी ते मुळात भाजपचे जिल्हाध्यक्ष होते आणि मतदारसंघांच्या देवघेवीतून घड्याळ हे लोकप्रिय चिन्ह अजित पवारांच्याकडे असल्यामुळे जयंत पाटील किमान 1999 पासून त्या चिन्हावर निवडून येतात, त्याचा फायदा घ्यावा अशा उद्देशानं या ठिकाणी ते लढत होते. तर अशा स्थितीमध्ये सुद्धा भाजपकडून किंवा त्यांच्या जे मित्र पक्ष आहेत अजित पवारांचे, त्याच्या बाकीच्या पदाधिकाऱ्यांनी फारसं त्यांना साथ दिली आहे असं दिसत नाही आहे. जत विधानसभा मतदारसंघामध्ये गोपीचंद पडळकर लढतायत, त्याच्यानंतर अपक्ष म्हणून तमनगौडा रवी पाटील त्यांनी ही निवडणूक लढवली. याचं संपूर्ण ते जत विधानसभा मतदारसंघातलं पूर्ण जर वातावरण पाहता याचा परिणाम कोणाला जास्त जाणवेल? जसं आपण म्हणतो की बंडखोरी ज्या पक्षात होईल त्या पक्षाची मतं विभागली जातात, तशा प्रकारे तिथं आता बंडखोरी झालेली आहे भारतीय जनता पक्षामध्ये. मग त्यामुळे भारतीय जनता पक्षाची मतं विभागली जातील. दुसरा भाग तिथं विक्रम सावंत आणि त्यांचा पक्ष हे तसे अभेद्य राहिले. दुसऱ्या बाजूला विलासराव जगतापांचं जे काय मत बँक आहे, मतपेढी आहे, त्यांचं काय प्रभाव आहे तो एकत्रितपणे ते तमनगौडा रवीच्या पाठीशी आहे. दुसरं बाहेरचा आणि स्थानिक असा वाद तिथं सुरू आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तिथं 3 समाजाचे 3 जातीचे 3 उमेदवार आहेत आणि आता यांनी सांगितलं की जातीय ध्रुवीकरण हे मताचा टक्का वाढण्याचं एक मोठं कारण आहे. तर ॲक्च्युअली ते फॅक्ट पण आहेत. त्या मतदारसंघामध्ये विक्रमसिंग सावंत, तमनगौडा रवी आणि पडळकर हे तिघे उभे आहेत. हे मराठा, अनुक्रमे मराठा, लिंगायत आणि धनगर जातीचे आहेत. तर त्या समाजाची त्या ठिकाणी असलेली मोठी संख्येनं असलेली मतं लक्षात घेऊनच पडळकर तिथल्या निवडणुकीत धाडस करून उतरले. वास्तविक पाहता त्यांच्या उमेदवाराला भारतीय जनता पक्षातून एवढा मोठा विरोध होत असताना सुद्धा भाजपनंही धाडस केलं त्यांना उमेदवारी देण्याचं आणि त्यांनीही धाडस केलं जाऊन उभं राहण्याचं. याचं कारण त्यांची एक व्होट बँक तिथं आहे, त्यामुळे त्यांना त्याची खात्री होती. फक्त तमनगौडा रवी आणि विक्रम सावंत हे त्यांना किती लढत देतील असं वाटत होतं. पण आता शेवटी कर्नाटकातल्या काँग्रेसच्या नेत्यांची घेतलेली मदत आणि त्याच्यानंतर 2 भाषा येणे हे जे तमनगौडा रवी आणि यांना साध्य आहेत, दोन्ही भाषा येतात, कन्नड आणि मराठी, तसं यांचं राहत नाही. जतचा काही भाग अजून असा आहे की तिथं मराठी शाळाऐवजी कन्नड शाळा आहे, तिथं पूर्ण कन्नड बोललं जातं. तिथं रीच बीच त्यांना अवघड जाईल, पण जातीच्या आधारावर ते पुढे जातील. पण जत मतदारसंघात अत्यंत चुरशीची लढत झाली असली तरी सुद्धा काँग्रेस तिरंगी लढतीमुळे काँग्रेसला फायदा होण्याची शक्यता नाकारता येते. जत तालुक्याचे जे माजी आमदार आहेत विलासराव जगताप यांनी नुकतेच काही दिवसांपूर्वी प्रेस घेऊन असं जाहीर केलं होतं की इथला स्थानिक उमेदवार आम्हाला द्या, बाहेरचा उमेदवार आयात उमेदवार आम्हाला नको आहे. त्याचा परिणाम जे आयात उमेदवार जे आहेत पडळकर त्यांना इथली जनता जतमधील स्वीकारेल काय? तर जतमधील जनता स्वीकारेल काय म्हणण्यापेक्षा या मतदारसंघाचा इतिहासच बघितला तरी इथं बहुसंख्य वेळा बाहेरचेच उमेदवार आहेत. सुरेश खाडे मूळचे तासगाव तालुक्यातले की जे आता मिरजचे आमदार आहेत ते जतमधून आमदार झाले. त्याच्यानंतर प्रकाश शेंडगे जे मूळचे कोठेमंकाळ तालुक्याचे आहेत ते जतमधून आमदार झाले. त्यामुळे बाहेरचा आमदार जतमधून उभा राहणे आणि निवडून येणे ही तशी विशेष गोष्ट राहिलेली नाही. फक्त जोपर्यंत तो मतदारसंघ राखीव होता तोपर्यंत ठीक होतं, पण तो मतदारसंघ ओपन झाल्यानंतर तिथल्या काही स्थानिक लोकांच्या राजकीय इच्छाशक्ती जागृत झाल्या आणि मग त्यांनाही तिथनं आमदार व्हायचं होतं. मग विलासराव जगताप आमदार झाले. पण या सगळ्या घडामोडीमध्ये प्रकाश शेंडगे हे सुद्धा बाहेरनं जाऊन उभा राहिले, खाडे बाहेरनं जाऊन उभा राहिले. त्यामुळे जत विधानसभा मतदारसंघाला हे नवं नाही आहे की बाहेरचा उमेदवार तिथे येणं. त्यामुळे त्याचा परिणाम कितपत होईल सांगता येणं अशक्य आहे. पण ते तिथलं प्रॅक्टिस आहे, त्यांना त्याला हॅबिच्युअर आहे की त्यांना माहिती आहे की बाहेरचे येतात आणि निवडून पण येऊ शकतात. या निवडणुकीच्या प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यामध्ये भाजपचे जे काय कार्यकर्ते आहेत आणि ककमरी मठाचे जे हे आहेत धर्मगुरू आहेत त्यांच्यामध्ये बाचाबाची झाली होती, वाद झाला होता. तशी पोलीस स्टेशनमध्ये तक्रारही त्या बाबत दाखल झाली होती. आणि हे पाहता एकीकडे हे आणि दुसऱ्या बाजूला जत विधानसभा मतदारसंघामध्ये लिंगायत समाज मोठ्या प्रमाणात असल्यामुळे लिंगायत समाजाची मतं या कारणामुळे फुटली किंवा फुटली असतील असं वाटतंय. लिंगायत समाजाची मतं विभागली गेली असण्याची शक्यता आहे. इथं धनगर आणि मराठा जेवढे इंटॅक्ट
मराठा समाजाची मतं पडू शकतात. ती तमनगोंडर विलासराव जगताप यांचा स्वतःचा एक खास मतदारांचा वर्ग आहे, ते सांगतील तिकडे जाणार आहे. पण यामध्ये धनगर समाजाची मतं बऱ्यापैकी अभेद्य राहतील. त्यामध्ये आहेत प्रत्येक जातीमध्ये असं नाही आहे 100% त्या जातीचे लोक त्यालाच मतदान करतात. त्यामध्ये प्रत्येक पक्षाचे लोक असतात. फक्त मेजॉरिटी म्हणजे बहुसंख्य समूह त्या दिशेने निघून जातो. तर इथं भारतीय जनता पक्षातले अंतर्गत मतभेद तुम्ही म्हणतात ती झालेली तक्रार ते काय स्थानिक राजकारणाचा भाग असेल, पण विभागणीच म्हणाल तर प्रत्येक समाजामध्ये झाली आणि प्रत्येक समाजातला बहुसंख्य मतदार त्यांच्या लोकांच्या पाठीशी राहिला. त्यामुळे असं जे काही घडतं ते बेरीज वजाबाकी पुन्हा तिथेच येत. त्याच्या पलीकडे ही त्याला घटना जरी स्थानिक पातळीवर घडलेली असली जतमध्ये, तरी इतर मतदारसंघामध्ये जे लिंगायत समाजाचे लोक आहेत हम्म. त्यांनी त्याच्यानंतर 2-3 दिवसांमध्ये मिटिंगा घेऊन असा एक फतवा निर्णय काढला घेतला. होता, निर्णय हा. घेतला होता की इथल्या कुठल्याही भाजपच्या उमेदवाराला लिंगायत समाजाची मतं जाता कामा नाहीत. असं आता कसं होतं फतव्याचा त्या समाजामध्ये कितपत प्रभाव पडतो माहित नाही. कारण हा समाज तसा लिंगायत समाज व्यापार उदीम करणारा समाज आहे. हा कर्नाटकात बहुसंख्याक असला तरी महाराष्ट्रात अल्पसंख्याक आहे. आणि हे लोक त्या गावातल्या त्या बहुसंख्याक लोकांना पकडून आपला उदरनिर्वाह, ते त्यांची दुकानं, त्यांचा उद्योग हे सगळं करत असतात. त्यामुळं असा फतवा काढला आणि त्यामुळे लिंगायत समाजाचं मतदान भाजपच्या विरोधात गेलं असं काही होऊ शकत नाही. त्यांना जिथं मतदान करणार आहे त्यांना जे सोयीचं आहे जिथं राहतात तिथं त्या दिशेने ते मतदान करतात. त्यामुळे जसं ते मुस्लिम समाजामध्ये शाही इमाम बुखारीने फतवा काढला आणि ते मतदान वळलं, तसंही तेही वळत नसतं. पण तसं काही इकडे इतर कुठं होईल असं नाही. नमस्कार. तासगाव विधानसभा मतदारसंघ आहे तो पूर्ण महाराष्ट्रामध्ये गाजलेला आणि या विधानसभा निवडणुकीमध्ये तर खूपच तो नावारूपाला आला. एकीकडं संजय काका पाटील आणि दुसरीकडं रोहित आर पाटील, या दोघांमध्ये खरं तर ही लढत तासगाव विधानसभा मतदारसंघामध्ये झाली आहे. ही संपूर्ण परिस्थिती पाहताय, इकडं माजी खासदार असणारे संजय काका पाटील आणि दुसरीकडे आराराबांचे मुलगा म्हणून लढणारे रोहित आर पाटील, या दोघांच्या टक्करीमध्ये संपूर्ण तासगाव विधानसभा मतदारसंघातून काय त्यांना प्राप्त होईल? तासगाव विधानसभा मतदारसंघाबाबत आपण विचार करायचा झाल्यास दिवंगत उपमुख्यमंत्री आर पाटील यांचे चिरंजीव रोहित पाटील यांनी ही निवडणूक पहिल्यांदाच वयाच्या 25व्या वर्षी ते लढत आहेत. एक तरुण युवा नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जात आहे. तसे त्यांच्याकडे ते पॉझिटिव्ह गुण आपण बघू शकतोय की ते युवक आहेत. बऱ्यापैकी युवकांचा त्यांना पाठिंबा दिसतोय कारण की तरुण राजकारणात आल्यामुळे. दुसरं आहे की आर पाटील नावाची लिगसी जी पुण्य आहे ती त्यांना उपयोगाची ठरणार आहे. असं एक असलं तरी त्यांच्या समोर जे भाजपचे माजी खासदार राहिलेले आहेत असे मुरब्बी असणारे 2 वेळा संजय काका पाटील हे त्यांच्या विरोधात निवडणूक लढत आहेत. म्हणजे सुरुवातीला अगदी सोपी वाटणारी निवडणूक ही खूप अटीतटीची झाली. ती बऱ्याच मुद्द्यांवर देखील गाजली. जे MIDCचा मुद्दा असेल, त्यानंतर तासगाव कारखान्याचा असेल, काही आरोप प्रत्यारोप झाले आणि यातून ही निवडणूक कमालीची किचकट बनत गेली. कारण की ऐनवेळी संजय काकांना भाजपमधून उमेदवारी होत नाहीये तर त्यांना राष्ट्रवादीमध्ये जाऊन उमेदवारी घ्यावी लागली आणि राष्ट्रवादी अजित पवार गटातून त्यांनी ती निवडणूक लढली. अजित पवारांनी देखील या ठिकाणी येऊन ती निवडणूक जी आहे ती खूप प्रतिष्ठेची बनवली. त्यावरून त्यांच्यावर टीकाही झाली. त्यांनी बोलताना असं म्हणले गेले की आर पाटलांनी केसांनी माझा गळा कापला. तर या सगळ्या गोष्टींचा परिणाम बघता एकूण खूपच अटीतटीचा हा सामना झालेला आहे. यातून म्हणजे असा निर्णायक कल देताना सुद्धा खूप अवघड जात आहे, एवढी अटीतटीची झाली. तासगाव कवठेमहांकाळ मतदारसंघामध्ये आर पाटलांचा जो मतदार आहे पूर्वीपासूनचा पारंपरिक चालत आलेला, तो मतदार रोहित पाटलांना तारेल असे वातावरण सध्या वाटतंय. हो, काय झालंय की पारंपरिक जे काही जुने कार्यकर्ते आहेत या जुन्या कार्यकर्त्यांसह रोहित पाटील यांना नव्या कार्यकर्त्यांची देखील फळी बांधायला यश आलेलं आहे आणि ते नक्कीच त्यांच्या फायद्याचं ठरणार आहे. संजय काका हे सुरुवातीला त्यांनी स्वतःसाठी तिकीट मागितलेलं होतं. त्यांना भाजपनं नाकारल्यामुळं नंतर ते शेवटच्या टप्प्यामध्ये राष्ट्रवादीमध्ये गेले आणि सुरुवातीला मुलासाठी तिकीट त्यांनी मागितलं होतं भाजपमध्ये, प्रभाकर बाबासाठी, आणि त्याला ते तिकीट न मिळाल्यामुळं संजय काकांनी पुन्हा राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करून ते तिकीट स्वतःसाठी घेतलं. पण आपल्या मुलाला त्यांनी उमेदवारी देणं खरं तर गरजेचं असतं नाही. पुन्हा तेच निवडणुकीला उभं राहतात. ते कुठलीही निवडणूक ही जिंकण्यासाठी लढली जाते. कुठलाही पक्ष असेल तर ती आपण कशी निवडणूक जिंकू यासाठीचे ते प्रयत्न असतात. भाजपच्या वाट्याला म्हणण्यापेक्षा भाजपच्या वाट्याला ती जागा नव्हती.
ज्या राज्यातल्या राष्ट्रवादीच्या पूर्वीच्या घड्याळ्या चिन्हावरच्या जागा आहेत, तर त्याच जागा पुन्हा त्या घड्याळ चिन्हाचा थोडासा उपयोग व्हावा म्हणून त्या अजितदादांना दिल्या गेल्या. त्यामुळे अजित पवार राष्ट्रवादी गटाकडून संजय काकांना ती निवडणूक लढवावी लागली. राहिला प्रश्न मुलाचा, तर त्या कदाचित त्यांनी रोहित पाटील आणि त्यांची लिगसी बघून, एकूण त्यांचं हे बघून त्यांनी स्वतः निवडणूक लढण्याचा वरिष्ठांकडून आग्रह झाला असावा. त्यामुळं संजय काकांनी स्वतः ती निवडणूक लढलेली आहे. या निवडणुकीमध्ये पूर्ण वारं कोणाचं वाटते तासगाव विधानसभा मतदारसंघात? तासगाव विधानसभा मतदारसंघात मी आता सांगितलं तसं दोघंही तुल्यबळ ठरलेले आहेत. पण जर एजच पाहिलं तर थोडंफार रोहित पाटील यांना आर पाटील यांच्या लिगसीचा पुण्याचा फायदा होईल असं मला वाटतं. खानापूर विटा जो मतदारसंघ आहे त्या मतदारसंघात पूर्वी जे आमदार राहिलेले आहेत अनिल बाबर, कैलासवासी अनिल बाबर, आणि त्यांचा मुलगा आता सुहास बाबर या ठिकाणी निवडणूक लढवतोय. हे जे अनिल बाबरांनी आतापर्यंत केलेलं काम, पाणीदार आमदार म्हणून त्यांची असणारी ओळख, खेडेपाड्यात त्यांचं असणारं काम, हे सर्व पाहता खानापूर आटपाडी मतदारसंघात नक्की काय होईल असं? खानापूर आटपाडी मतदारसंघाचा विचार करताना अनिल भाऊ बाबर हे एक अपरिहार्य नाव आहे. त्यांनी त्या तालुक्याचा, 2 तालुक्यांचा चेहरा मोहरा बदलण्याचं काम निश्चित केलेलं आहे. सत्ता कदाचित शिवसेना सोडून दुसऱ्या पक्षात म्हणजे शिंदेच्या बरोबर जाऊन सत्ता हे करण्यामध्ये अनिल बाबरांनी आपल्या आयुष्यातली शेवटची जी कार्यकाल आहे तो खर्ची घातला. त्यामागं काही गोष्टी या पाणी प्रश्न सोडवण्याच्यासाठीच्या सुद्धा होत्या, हे निश्चित आहे. त्यामुळं सुहास बाबर यांच्या बाजूने निकाल लागेल अशी एक स्थिती होती. पण निवडणूक होता होता ती अत्यंत अटीतटीची झाली. ही का झाली याचा जर विचार केला तर त्या मतदारसंघाच्या आसपासचे मंगळवेढा, सांगोला हे मतदारसंघ जर बघितले तर ते लक्षात येतील की मतविभाजनाचा एक पॅटर्न तिथं राबवला गेलेला आहे की हे जे दिग्गज उमेदवार आहेत हे जर पराभूत करायचे असतील तर त्यांना मिळणारी दुसरी मतं कमी करणं अत्यंत आवश्यक आहे, हा विचार करण्यात आला. आणि त्या पद्धतीनं काही ठिकाणी उमेदवार फसले, तर काही ठिकाणी काही उमेदवारांना असं वाटलं की आपल्यालाच विजयी होता येईल. आणि त्या वातावरणामध्ये आटपाडी तालुक्यामधून माजी आमदार राजेंद्रांना देशमुख यांनी उमेदवारी केली. तर वैभव पाटील हे शरद पवारांच्या राष्ट्रवादीमधून तुतारी चिन्हावर निवडणुकीला उभे राहिले आहेत. आता जर विचार केला तर हे तीनही नेते, तीनही उमेदवार हे पूर्वी सत्ताधारी पक्षाचे घटक होते. वैभव पाटील हे अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे अध्यक्ष होते. राजेंद्रांना हे पूर्वीपासूनच भाजपमध्ये गेले होते, त्यामुळे ते भाजपचे हे होते. अनिल बाबरांच्या घरातच उमेदवार राहणार हे त्यांना सुद्धा माहीत होतं. पण या सगळ्याच्या मध्यवर्ती भूमिकेत पाणी प्रश्न आता मागं पडलेला आहे. पाणी प्रश्नाच्या ऐवजी मानगंगा सहकारी साखर कारखाना हा चर्चेचा मुद्दा झाला. आणि तो कारखाना हा देशमुखांच्या मालकीचा होता. मालकीचा म्हणण्यापेक्षा देशमुखांच्या नेतृत्वाखाली होता, सहकारी संस्था आहे. आणि ती दुष्काळामुळेच तो बंद पडला होता. तर त्याचा परिणाम असा झाला होता की तिथलं सत्ताधारी जे बदलले आणि तानाजीराव पाटील हे अनिल बाबरांचे निकटचे कार्यकर्ते, त्यांनी ते निवडणुकीमध्ये हे जिंकून घेतलं होतं. मात्र परिणाम असा झाला त्याचा की देशमुखांना निवडणुकीच्या दरम्यान हा कारखाना आपल्याकडे पुन्हा यावा ही एक इच्छा होती, मात्र ती पूर्ण होऊ शकली नाही. त्यासाठी संदर्भात ज्या चर्चा झाल्या राज्यस्तरावर, मंत्री स्तरावर, मुख्यमंत्री स्तरावर ज्या चर्चा झाल्या, या सगळ्यातून निवडणुकीचं वातावरण बदलत गेलं त्या ठिकाणचं. आणि जेव्हा हे 3 उमेदवार झाले त्याच वेळी पाटील घराण्यानं 2009 मध्ये सदाशिवराव पाटील हे वैभव पाटील आता जे उमेदवार आहेत त्यांचे वडील, त्यांनी ज्या पद्धतीने निवडणूक लढून जिंकली होती त्या पद्धतीने आपल्याला लढून जिंकता येईल अशा पद्धतीची व्यूहरचना आखली. आणि त्याच व्यूहरचनेप्रमाणे ही निवडणूक चालली होती. शेवटच्या क्षणी दुखावलेला पडळकर गोपीचंद पडळकर हे जरी जतमधून भाजपच्या चिन्हावर उभे राहिले असले तरी स्थानिक नेत्याशी त्यांचं शिंदे सेनेचे असेल किंवा देशमुखांशी असेल जे वितुष्ट निर्माण झालं, त्याचा परिणाम त्यांनी ऐनवेळी आपली भूमिका बदलण्यात घेतला. आणि त्याचा परिणाम असा झाला की ती मते बऱ्याच प्रमाणामध्ये वैभव पाटील यांच्या बाजूने गेलेली दिसून आलेली आहेत. अर्थात हे सगळे एकमेकाचे मित्र आणि एकमेकाचे शत्रू पूर्वीपासून ठरलेले होते. त्यांनी शेवटच्या क्षणी आपल्या भूमिका पूर्वीप्रमाणेच आहे तशा केल्या. आता हा निकाल 2009 प्रमाणे लागतो की राजेंद्रनाथ देशमुख निवडून आले होते त्यावेळी 1995 प्रमाणे लागतो
की अनिल बाबरांच्या पद्धतीने लागतो. हे सांगणं कठीण असलं तर एक हे झालेलं आहे की सुहास बाबर यांची जी सोपी निवडणूक होती ती प्रचंड अवघड झालेली आहे. आणि जे चर्चेत नव्हते ते वैभव पाटील हे प्रमुख लढतीत अगदी विजयाच्या जवळ आलेत असे चिन्ह निर्माण झालं आहे. आपण आता सांगली विधानसभा मतदारसंघाकडे येऊया. सांगली विधानसभा मतदारसंघामध्ये आता विद्यमान असणारे आमदार सुधीर गाडगीळ, त्याच्यानंतर अपक्ष म्हणून जयसीताई मदन पाटील निवडणूक लढवत आहेत. काँग्रेस महाविकास आघाडीच्या वतीनं पृथ्वीराज पाटील निवडणूक लढवत आहेत. ही तिरंगी लढत सांगलीमध्ये होईल असं ह्याच्या अगोदर कधी हे वाटलं होतं? नाही, सुरुवातीपासून म्हणजे मागची जर निवडणूक आपण बघितली 2019ची, तर 2019च्या निवडणुकीमध्ये काँग्रेसचा म्हणजे पृथ्वीराज पाटील यांचा 6,000 इतक्या कमी मतांनी पराभव झाला होता. आणि तो भाजपसाठी सुद्धा धक्का होता की भाजपला इतकं काठावर आणून ठेवण्याचं काम काँग्रेसच्या उमेदवारानं केलं. त्यामुळे काँग्रेसचा एकीकडे आत्मविश्वास वाढला आणि दुसरीकडे भाजपचं थोडंसं खच्चीकरण पण झालं. म्हणून गेल्या 5 वर्षात अनेक राजकीय घडामोडी घडल्या. काँग्रेसच्या उमेदवारानं 5 वर्ष मेहनत घेतली, तर मशागत केली आणि भाजपच्या पराभवासाठी मेहनत घेऊन पुन्हा निवडणुकीसाठी सज्ज झाले होते. आणि त्यामुळं काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांना सुद्धा, राज्यस्तरावरच्या आणि केंद्र स्तरावरच्या नेत्यांना सुद्धा असं वाटत होतं की सांगलीत मागच्या वेळेला जो पराभव झाला होता तो या वेळेला विजयाच्या रूपात रूपांतरित होईल आणि भाजपला आपण या ठिकाणी चितपट करू शकतो. आणि दुसऱ्या बाजूला भाजपनं सुद्धा सर्वेक्षण केले की या ठिकाणी काय होऊ शकतं. तर त्यांच्या असं लक्षात आलं भाजपच्या की या ठिकाणची निवडणूक सांगलीची जी आहे ती फार अटीतटीची होऊ शकते आणि या ठिकाणी विजय प्राप्त करणं हे सोपं नाही, हे भाजपच्या लोकांना सुद्धा माहित होतं. आणि त्यामुळं उमेदवारी अर्ज दाखल करताना आणि उमेदवारी अर्ज मागे घेताना सुद्धा असं वाटत होतं की ही जर दुरंगी लढत झाली तर फार भाजपला कसरत करावी लागेल. आणि या दरम्यानच मदन भाऊ युवा मंचचा जो गट होता तो आक्रमक झाला अचानकपणे आणि त्यांनी उमेदवारीची दावेदारी सुद्धा केली होती, आम्हाला उमेदवारी मिळावी. त्यांचा असा दावा होता की मागच्या वेळेला सांगितलं जात होतं की पृथ्वीराज पाटीलने असं शब्द दिला होता, असं सांगितलं त्यांनी की या वेळेला तुम्ही मला मदत करा, पुढच्या वेळेला उमेदवारी तुम्ही घ्या. याच मुद्द्यावरून ते आक्रमक झाले आणि त्यांनी बंडखोरीची भाषा सुरू केली. आणि वरिष्ठ नेत्यांना असं वाटत होतं की आपण एकदा उमेदवारी जाहीर केली तर सगळेजण एकत्र येतील. आणि जेव्हा पृथ्वीराज पाटील यांना उमेदवारी जाहीर झाली त्यावेळेला मात्र मदन भाऊ युवा मंच आपल्या भूमिकेवर ठाम राहिला, बंडखोरीची भाषा सुरू झाली. ही बंडखोरी रोखण्यासाठी राष्ट्रीय स्तरावरच्या नेत्यांना सुद्धा आपली ताकद पणाला लावावी लागली आणि स्थानिक नेते सुद्धा त्यामध्ये उतरले. स्थानिक नेत्यांनी विनंत्या केल्या, काही प्रयत्न केले, त्यांना MLC देण्याचं आश्वासन दिलं. परंतु या सगळ्या गोष्टींचा काही उपयोग झाला नाही. शेवटी जयश्रीताई पाटील यांनी बंडखोरी केली आणि या बंडखोरीमुळं चिंता वाढली, ती काँग्रेसची वाढली. काँग्रेसला असं वाटत होतं की एकतर्फी आपण ही निवडणूक जिंकू शकतो आणि काँग्रेसला चिंता वाटली कारण काँग्रेसच्या मतांचं विभाजन हे ठरलेलं होतं. कारण मदन भाऊ युवा मंचची एक ताकद आहे या शहरी भागात आणि त्यामुळं काँग्रेसची चिंता वाढत असताना काँग्रेसचे राष्ट्रीय नेते सुद्धा इथं सभेला आले आणि त्यांनी ताकद लावायचा प्रयत्न केला. सुरुवातीला असं वाटत होतं की काँग्रेसच्या विभाजनाचा फायदा हा भाजपला होईल आणि भाजपचा विजय हा सुकर एकदम सोपा होईल. परंतु जसजशी निवडणूक पुढे गेली तसं काँग्रेसचे अधिकृत उमेदवार जे आहेत पृथ्वीराज पाटील त्यांना राष्ट्रवादीच्या जयंत पाटील यांची म्हणजे शरदचंद्र पवार गटाची ताकद मिळाली, रसद मिळाली. आणि याच्या अगोदरच्या निवडणुकांमध्ये जर बघितलं तर राष्ट्रवादीचा बहुतांश गट हा कधी कधी आघाडीच्या विरोधात जाऊन काम करायचा आणि त्यामुळं वेगळे निकाल लागत होते. यावेळेला एका सभेमध्ये सुद्धा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या एका नेत्यानं असं सांगितलं की आम्ही ताकद देत होतो म्हणून एखादा नेता निवडून येत होता, आता आमची ताकद पृथ्वीराज पाटील यांच्या बरोबर आहे, त्यामुळे पृथ्वीराज पाटील यांचा विजय निश्चित होईल. आणि ही जी गोष्ट आहे ही या राजकीय खेळ्या केल्या गेल्या आणि मित्रपक्ष म्हणून प्रामाणिकपणानं पहिल्यांदाच सगळे महाविकास आघाडीतले जे मित्रपक्ष होते ते एका बाजूला म्हणजे अधिकृत उमेदवाराच्या बाजूने उभे राहिले. त्यामुळं हा सामना जो वाटत होता की निकाल बरेच जण सांगत होते तो अटीतटीचा बनला, इतका चुरशीचा बनला की आता निकाल सांगणं सुद्धा मुश्किल झालेलं आहे. आणि दुसऱ्या बाजूला भाजपला असं वाटत होतं की आपल्याला चिंता करण्याचं कारण नाही, कारण काँग्रेसचं विभाजन होणार, काँग्रेसच्या मतांचं विभाजन होणार आहे. त्याच वेळेला भाजपच्या मतांचं सुद्धा विभाजन चालू झालं
आणि काही ग्रामीण भागात आणि शहरी भागात सुद्धा बऱ्याच ठिकाणी असं दिसून आलं की भाजपच्या मतांचं विभाजन सुद्धा या बंडखोरीच्या या तिरंगी लढतीमुळे झालेलं आहे. त्यामुळं ही लढत संपूर्ण राज्यभरात लक्षवेधी ठरलेली आहे. आजपर्यंतच्या विधानसभेचा इतिहास जर बघितला सांगली विधानसभेचा तर 35 वर्षामध्ये कधीही काँग्रेस या ठिकाणी यशस्वी झालेली नाही, एक दिनकर पाटील यांचा अपवाद वगळता. आणि सातत्यानं इथले निकाल बदलत गेलेत. आणि भाजपचा काँग्रेसचा स्ट्राईक रेट जरी चांगला असला एकूण इतिहासात, तरी भाजपनं या ठिकाणी द्वितीय क्रमांकाचा स्ट्राईक रेट या ठिकाणी ठेवलेला आहे. त्यामुळे भाजपला आशा आहे की या ठिकाणी हॅट्रिक आपण नोंदवू शकतो. जी हॅट्रिक पहिल्यांदा संभाजी पवार यांना शक्य झाली होती, त्यांच्यानंतर कुणालाही शक्य झालं नाही. आणि त्यामुळं भाजपचा एक आत्मविश्वास या ठिकाणी होता. परंतु आज ह्या घडीला एकही उमेदवार असा आत्मविश्वासानं सांगू शकत नाही की माझा विजय निश्चित आहे. इथपर्यंत ही निवडणूक येऊन ठेपलेली आहे आणि लोकांना सुद्धा उत्सुकता लागलेली आहे की नेमकं काय होणार. अं, मिरज विधानसभा मतदारसंघामध्ये सुरेश खाडे, त्याच्यानंतर महाविकास आघाडीचे तानाजी सातपुते निवडणूक लढत आहेत. त्याच्यानंतर आपले वंचित बहुजन आघाडीचे विज्ञान माने लढत आहेत. हिथंही तिरंगी लढत होते. त्याचा परिणाम खाडेंच्या मतदानावर होणार का? महाविकास आघाडी आणि वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांचा. वंचित बहुजन आघाडी बरोबर आणि MIM पक्षाचे सुद्धा उमेदवार आहेत महेश कुमार कांबळे, त्यांचंही ते आणि वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार विज्ञान माने या दोघांचा जो रोल आहे, जो सांगली विधानसभा मतदारसंघामध्ये जयश्री वहिनींचा आहे, तोच रोल त्यांचा तिथं आहे. म्हणजे ते किती मतं घेतात त्यावर त्या निवडणुकीचं गणित अवलंबून आहे. सुरुवातीच्या काळामध्ये मोहन वनकडे यांनी प्रवेश केला काँग्रेस पक्षामध्ये, मग ती जागा काँग्रेसला मिळेल आणि मग काँग्रेस तिथं आघाडी घेईल. कारण नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसनं विशाल पाटलांनी, म्हणजे अपक्ष उमेदवार असले तरी विशाल पाटलांनी मोठं मताधिक्य घेतलेलं होतं. हा एक प्लॅटफॉर्म तयार होता. त्यामुळे हे बिनधास्त होते की वनकडे यांना काँग्रेसची उमेदवारी मिळेल आणि खाडे आणि वनकडे या दोघांची लढत होईल. पण तसं झालं नाही. ही जागा उद्धव ठाकरे गटाला गेली आणि तानाजी सातपुते यांना उमेदवारी दिली. त्यावेळी सगळ्यांना असं वाटलं की ही संपूर्ण प्रक्रिया किंवा म्हणजे तिकीट वाटपाची, कुठल्या गटाला महाविकास आघाडीकडून तिकीट द्यायचं, हे सुद्धा मॅनेज झालं का काय समोरून, अशी शंका येत होती. पण तानाजी सातपुतेंच्या रूपाने नंतर हे सगळे CR सांगलीकर, मोहन वनकडे हे सगळे एकत्र आले आणि ते सगळे तानाजी सातपुतेंच्या पाठीशी एकवटले. तर आता मिरज शहरामध्ये एक विशिष्ट समूह त्यांच्या पाठीशी तर राहीलच, उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या. पण ग्रामीण भागामध्ये सुद्धा जेवढी म्हणून ताकद मोहन वनकडे आणि CR सांगलीकरांची आहे, ती सगळी ताकद त्यांच्या पाठीशी आहे. त्यामुळे जसं सांगलीमध्ये झालं किंवा हे सांगत होते तसं, जसं विट्यामध्ये झालं तसंच अगदी सेम मिरजेमध्ये पण झालं. सुरुवातीला सहज सोपी एकतर्फी वाटणारी ही निवडणूक मतदानाची वेळ येईपर्यंत अत्यंत चुरशीची होऊन गेलेली आहे. आणि मिरजेमध्ये जो मताचा टक्का प्रचंड वाढलेला आहे तो अत्यंत धोकादायक आहे. इथं अत्यंत धक्कादायक निकाल येऊ शकतो जिल्ह्यातल्या अनेक मतदारसंघांच्या प्रमाणात, अशी परिस्थिती आहे. संपूर्ण सांगली जिल्ह्याचा जर विचार करता, सर्व मतदार संघांचा विचार करता, ही निवडणूक कोणकोणत्या मुद्द्यावर लढली गेली आणि कोणकोणत्या मुद्द्यावर लढली गेली नाही? सांगली जिल्ह्यात तसं बघायला गेलं तर आपण मुद्द्यांवर विचार केला तर जी निवडणूक आहे ती पैसे, त्यानंतर कारण शासनाची लाडकी बहीण योजना असेल किंवा प्रत्यक्ष निवडणूक होईपर्यंत वाटलेले पैसे असतील, या मुद्द्यांवर प्रचंड गाजली. त्यानंतर आहे ते म्हणजे सोयाबीनचे दर असतील, ऊसाचे दर असतील, कारखान्यांनी कुठल्या दर दिला, कुठल्या कारखान्यांनी पैसे शेतकऱ्यांचे दिले नाहीत. मग ते कोलूस कडेगावमध्ये असेल किंवा इस्लामपूरमध्ये असेल, सांगलीमध्ये सुद्धा ते मुद्दे चर्चेचे होते. त्याबरोबर दुसरं आपण बघू शकतो की जातीय ध्रुवीकरण. जातीय ध्रुवीकरण, धनगर समाज, लिंगायत समाज, मराठा समाज, मराठा आरक्षण, धनगर आरक्षण, या सगळ्या मुद्द्यांवर ही निवडणूक नक्कीच गाजलेली सांगली जिल्ह्यात पाहायला मिळाली. सांगलीमध्ये एक खूप वर्षांपासूनचा मुद्दा राहिलेला आहे की शेरी नाला. शेरी नाल्याच्या संदर्भात काय? नाही, या निवडणुकीत बघायला गेलं तर पूर्वीपार शेरी नाला या विषयावर खूप निवडणुका लढल्या गेल्या, पण ही पहिली वेळ आहे अशी की शेरी नाला हा विषय नव्हता. तर सांगली शहरातील विकास कामं असतील, ड्रायपोर्ट असेल, शिवाय इथं सांगली शहरात होणारा विमानतळ असेल, या सगळ्या मुद्द्यांवरती इथली निवडणूक लढली गेली. याबरोबरच आपण आता या ठिकाणी थांबतोय. परंतु ही जी निवडणूक झालेली आहे विधानसभेची, ती सांगली जिल्ह्यात यापूर्वी कधी अतितटीची बनलेली नव्हती. एखादा दुसरा मतदारसंघच अतितटीचा ठरायचा, परंतु आता
बहुतेक सर्वच मतदारसंघात ही निवडणूक अटीतटीची ठरलेली आहे आणि कोणाचा काय निकाल येईल याबाबत आजही संदिग्ध आहे. यासाठी उद्याची वाट पाहावी लागणार आहे. मोहन राजमाने, नवराष्ट्रसाठी, सांगली.